जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना जर आपण बघितला एका साईडनं स्वरांगी वॉरियर्स हा संघ पाहायला मिळतोय. एका साईडनं जीवी स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने स्वरांगी वॉरियर्स डुक्टन हा संघ. दिव्य दोन्ही संघांना कॉमेंट्री स्टुडिओमधून हार्दिक शुभेच्छा. दुपारचं सत्र आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. सामन्याला होते सुरुवात. ऋतिक जाधव हा गोलंदाज पाहायला मिळतोय. डुक्टनचा ब्रँड पहिला बॉल, पहिला चेंडू सोडून दिला गेला, लिव्ह केलं गेलं बॉलला आणि पंच दर्शवत आहेत जुगल टांडेल सर इट्स अ वाईड बॉल, कारण की ट्रॅम लाईनच्या बाहेरचा हा बॉल होता आणि एक धाव मिळाली. अनिकेत पाटील आणि सचिन गोवारी जीबी स्पोर्टची टीम पाहायला मिळते ओपनिंग पेअर. यावेळेस आपण पाहिला चेंडू पाहायला मिळतोय. याही वेळेस व्हाईट बॉल सिग्नल मिळाला पंचांच्या माध्यमातून. दोन चेंडू आणि दोनही व्हाईट बॉल पाहायला मिळत आहेत. ऋतिक जाधवला कमबॅक करावं लागेल ॲज अ बॉलर. चांगला चेंडू, यावेळी चेंडू गुडलेन स्पॉटवरती ठेवला आणि चेंडू थोडासा टर्न होताना पाहायला मिळाला, जो नॅचरल टर्न मिळतो या ठिकाणी गोलंदाजांना, आणि ते पाहायला मिळाला. धावसंख्या आहे 2 स्कोर बोर्डवरती एक बॉल नंतर. याही वेळेस फॉलो केलं होतं आणि हा व्हाईट बॉल जो पाहायला मिळतोय यस रिव्ह्यू घेतला गेला. या ठिकाणी पंच येतील किरण केणी सर, टीव्ही अंपायर, आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी निर्णय काढवला जाईल. एक चांगला सामना आणि दर्जेदार क्रिकेट स्पर्धा जी पाहायला मिळते. शिवजयंतीचं औचित्य साधून सुरुवात झाल्या या स्पर्धेला. पहिला दिवस आपण बघितला आणि पहिल्या दिवसामध्ये बाजी मारली टॉप 4 मध्ये येण्याकरिता DM डेकिंग डुक्टन या संघाने. कालचा दिवस आणि कालच्या दिवसामध्ये YB कलेक्शन जय बजरंग सातपाटी ब हा पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. करेक्ट DRS घेतला गेला. सक्सेसफुल रिव्ह्यू या ठिकाणी ठरताना पाहायला मिळतोय. 2 व्हाईट बॉल नंतर 2 चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. ऋतिक जाधवच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. धावसंख्या 2 स्कोर बोर्डवर जीवी स्पोर्ट्स या टीमची. ओव्हर द विकेट. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू खाली राहताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सरप्राईज बॉल होता या ठिकाणी फलंदाज अनिकेत पाटील यांच्याकरिता, आणि तेच आपण पाहिलं. 3 बॉल नंतर धावसंख्या 2. हलक्याशा हाताने प्लेट ऑन केलं या बॉलला. एक धाव मिळवली या बॉलवर. रोहित पाटील यांना आपण पाहिलं फ्रेममध्ये येताना शॉर्ट कव्हरमध्ये. धावसंख्या 3 वर जाऊन पोचली गेली. आतापर्यंत पहिलं षटक आपण पाहतात आणि पहिल्या षटकातील चेंडूचा खेळ झालाय 4. चांगली गोलंदाजी. वाईड नंतरचं कमबॅक अप्रतिम राहिलं गोलंदाज ऋतिक जाधवचं. यावेळी सचिन गोवारी हा बॅटर. यावेळी बॅट स्विच करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. जरूर एक धाव मिळेल. स्टॉप केलं गेलं बॉलला. पाल्या मामा यांना आपण पाहत आहेत. एकच मामा पाल्या मामा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 4 वर जाऊन पोचली गेली. ऋतिक जाधवचा अप्रतिम षटक राहिलं या ठिकाणी. अप्रतिम कारनामा करताना पाहायला मिळालेत. यस रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून वाईट करिता. आणि या किरण केणी सर आपण पुनश्च या जे थर्ड अंपायर टीव्ही अंपायरचा रोल अदा करताना पाहायला मिळत आहेत. चांगला निर्णय देताना पाहायला मिळाले. डे 1 पासून 6वा चेंडू आणि अंतिम चेंडूचा पाहायला मिळाला. इट्स अ फेअर बॉल. चांगला चेंडू आणि इथून रिव्ह्यू गमावला गेला जेवी स्पोर्ट्स या टीमने, कारण की रिव्ह्यूज जर गमावला तुम्हाला एकच रिव्ह्यू मिळतो. जर सक्सेसफुल रिव्ह्यू झाला तर पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू घेता येईल. षटक क्रमांक 1 काही कमबॅक राहिलं या ठिकाणी. ऋतिक जाधवचं अप्रतिम पद्धतीचं कमबॅक कसं करावं हे त्याला ठाऊक आहे. इट इज नो नेव्हर लेट टू मेन टू चेंज. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो हे ऋतिक जाधवने दर्शवलं. आणि षटक क्रमांक 1 मध्ये इकॉनॉमिकल राहतोय. या मैदानावरती ॲज अ बॉलर इकॉनॉमिकल राहणं थोडंसं मुश्किल आहे, कठीण आहे, परंतु ते कार्य निभावलं गेलं. 2 वाईट बॉल हाताळले होते, परंतु तदनंतर धावा खर्च केल्या फक्त 4. हेमंत सुतार
षटक क्रमांक 2च्या माध्यमातून पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्याकरिता. आणखीन एक लेफ्ट आर्म पेसर हा बॉलर पाहायला मिळतोय सुरांगी वॉरियर्स डुक्टन टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल बॅट स्विच केली होती, फटका फसला, फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि फिल्डरने दिली झेल टिपण्याची हमी. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गाडी डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय गॉन. झाला धावसंख्या आहे 4 आणि येथून चांगलं फाउंडेशन रचावं लागेल. एका साईडनं सचिन गोवारी बाद झाला, फक्त 1 धाव त्याने केली 2 बॉलमध्ये. आणि तदनंतर मंगेश सुतार हा फलंदाज येतोय जीबी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. कालच्या दिवसातही जीबी स्पोर्ट्स या संघाने जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. नितेश पाटील यांच्या माध्यमातून अप्रतिम कार्य पाहायला मिळालं. नितेश पाटील अँड जीबी स्पोर्ट्स टीम. हेमंत सुतार पहिल्या बॉलवर विकेट मिळवला. पुन्हा आऊट अपील पाहायला मिळाला होता. योग्य टप्प्यावरती नियंत्रण आहे. आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो संघ. ज्याप्रमाणे एखादा शेतकरी असतो त्याला आपल्या शेतीचं पोत काय असतं आणि शेतीमध्ये कुठलं पीक योग्य पद्धतीने येईल हे ठाऊक असतं. त्याच पद्धतीने आपण पाहतायत सुरांगी वॉरियर्स डुक्टन संघ. या संघाला ठाऊक आहे या मैदानाचा सर्व आराखडा. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस राहिला होता. परफेक्ट बॅट आणि बॉलचा समन्वय होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यकरण राहिलंय स्वरांगी वॉरियर्स डुक्टन या टीमचं. आदरणीय सन्माननीय देवानंदजी वजे साहेबांचा संघ, बाल्यामामा यांचा संघ जो इंट्रोड्यूस झाला आजच्या दिवसामध्ये. एक दिग्गज व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळावर नितांत प्रेम साहेबांचं नेहमीच राहतं. धावसंख्या फलक्यावरती 5. हेमंत सुतार यावेळेस यस फिंगर इज गॉन नाव. अंपायर नाव यष्ट्यांच्या समोर पायचिट पकडले गेले. लेग बिफोर विकेट. बॅटर बॅक टू दी पवेलियन. गॉन. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आजच्या दिवसामध्ये विश नेटवर्क 2 वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त आज पालघर जिल्ह्यामध्ये आपली छाप सोडताना क्वालिटी आहे आणि म्हणूनच आज मात्र चर्चा होते विश नेटवर्क या नावाची. हॅलो चौथ्या क्रमांकासाठी उन्नत पाटील जीबी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून फलंदाजी करण्याकरता आलेत. धवनची गती 7 वर जाऊन पोहोचली गेली. चेंडूचा खेळ झालाय 5. षटक क्रमांक 2च्या माध्यमातून पॉवर प्लेचा दुसरा आणि अंतिम षटक आणि षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा अंतिम बॉल. हेमंत सुतार हा गोलंदाज समोर उन्नत पाटील हा फलंदाज पाहायला मिळालाय. 2 युवा खेळाडू आमने सामने, परंतु आतापर्यंत बाजी जिंकली गोलंदाजाने ऋतिक जाधवने आणि हेमंत सुतारने.
योग्य टप्प्यावरती नियंत्रण दर्शवताना चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल हेमंत सुतार पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहिलं फुलर लेन बॉल होता, त्याला स्विच हिट मध्ये कन्वर्ट केलं. शतरक्ष धावतायत परंतु काहीच फायदा होणार नाहीये. आउटफुल खूपच खूपच वेगवान आणि हा आला संघर्षाचा चौकार. या इनिंगचा पहिला चौकार उन्नत पाटील जो चौथ्या क्रमांकावरती आला आणि त्याने चौकार लगवला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 11 या अंकावरती. 11 रन्स हे धावफलक 12 चेंडू नंतर पाहायला मिळालंय. 11 आकडा जेव्हा जेव्हा येतो क्रिकेटमधील 11 खेळाडूंचं मोलाचं योगदान असेल तर तुमची बेस्ट टीम म्हणून म्हणतात ना. टीमचा फुल फॉर्म काय तर टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव अँड एम फॉर मोर. आणि या टीमचा फुल फॉर्म आहे कारण क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाहीये तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. म्हणतात ना की एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. हातावरती हात आपटला तर टाळी वाजते, 2 हात एकत्रित आले तर भक्ती होते आणि अनेक हात एकत्रित आले तर अशक्य वाटणारी गोष्टही साकार होते, सिद्ध होते आणि तेच आतापर्यंत पाहायला मिळालं. षटक क्रमांक 1 हाताळलं ऋतिक जाधवने, 4 धावा त्याने खर्च केला. षटक क्रमांक 2 हाताळलं हेमंत सुतारने, 7 धावा दिल्या आणि 2 विकेट त्याने मिळवले. साहिल तुंबडा षटक क्रमांक 3च्या माध्यमातून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तीनही युवा गोलंदाजांनी आतापर्यंत छाप सोडताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 कडे आपण वळूया. साहिल तुंबडा गोलंदाजी करण्याकरिता स्वरांगी वॉरियर्स डुक्टन. बॅटची एज परंतु काहीतरी करू शकले नाहीयेत. तत्पूर्वी एक धाव मिळाली शॉर्ट लेग मध्ये. एका धावेच्या माध्यमातून 12 धावा धाव फलकावरती. हळूवार पद्धतीने पाहायला मिळते. कासवाच्या गतीने सुरुवात आहे परंतु इथून जर आपण बघितलं हे मिडल ओव्हर आणि तदनंतर स्लॉग ओव्हर 4था आणि 5वा याच्यामध्ये धावा जमवाव्या लागतील कारण क्रिकेटचा खेळ आपण पाहतो सातत्याने वेळ बदलते. क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष करावा लागेल सातत्याने आपण पाहतो. क्रिकेटच्या खेळामध्ये धावसंख्या आहे 12. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. साहिल तुंबडा गोलंदाज. ऑन साईडला खेळायचं होतं. चांगल्या टप्प्यावरती पिच झाला बॉल. बॅटची एज घेऊन हा एकधावी करता चेंडू जातोय. उन्नत पाटील च्या माध्यमातून एकदा मिळाली. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. सिंगल डबल मध्ये आतापर्यंत तब्दिली करताना पाहायला मिळतात. ॲज अ लिटल ॲज अ मिकल प्रमाणे हे 2 बॅटर एका साईडनं आहे उन्नत पाटील, दुसऱ्या बाजूनं मंगेश सुतार. तर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय साहिल तुंबडा हा गोलंदाज. षटकातील 3रा चेंडू ओव्हर द विकेटने. कमी गतीचा बॉल होता त्याच्यावरती खेळलं आक्रमण आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. या इनिंगचा पहिला षटकार 6 धावा. साईराम म्युझिकल ग्रुप यांना पण ऐकतायत आजच्या दिवसामध्ये. पुन्हा दाखवू टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला परंतु चेंडू टर्न झाला. या ठिकाणी एक धाव जरूर मिळाली. थोडंसं फंबलिंग राहिलं हेमंतच्या माध्यमातून डीप मध्ये. तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जेवी स्पोर्ट्स टीमची 21. 21 धावा. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा षटकार आणि चौथ्या बॉलवर 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतोय. मंगेश सुतारने आता मात्र गिअर चेंज केलेत आणि तो टॉप गिअर मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. 21 धावफलक. यावेळेस आपण पाहिलं हा फटका उंच उडालाय. क्षेत्राच्या डीप मधून येत आहेत रोहित पाटील परंतु झेल होणार नाहीये. झेल सुटला. जीवदान मिळालं. फलंदाज झाला मंगेश सुतारला. जीवदान मिळालं. या 2 धावा आल्या आणि या 2 धावेने 23 धावा धाव फलकावरती जॉईन झाल्यात. षटक क्रमांक 3च्या माध्यमातून बॉल फेकून झाले 5. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत या षटकाचा जिथे गोलंदाजी करताना साहिल तुंबडा तर समोर आहे बॅटर मंगेश सुतार. मॅन इन गोल्डन फॉर्म. पुढे आले. पुन्हा एकदा या ठिकाणी बॉलला उडवलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाला बीट केलं. सुचित पाटीलला बीट करत बॉल निघून चालला. 4 धावे करता या षटकामध्ये धावा आल्यात. षटकाराला आणि चौकाराही पाहायला मिळाला कारण की मंगेश सुतारची अप्रतिम फलंदाजी आणि झेल देखील सुटला गेला आणि आता मात्र संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली.
16 धावेचं षटक राहिलं एक्सपेन्सिव्ह साहिल तुंबडाचं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली गेली जीवी स्पोर्ट्स टीमची 3 षटकानंतर 2 गडी बाद 27 धावा. यानंतर जो सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत खामलोली आणि मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाटी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. खामलोली संघाचे कॅप्टन आणि मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाटी टीमचे कॅप्टन. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आयोजकांची अथांग मेहनत सन्माननीय संजयजी भुयाळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा पार पाडताना आपण पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन पोडणपाडा सचिव म्हणून जे कार्यभाग निभावताना रात्रंदिवस एक केली गेली या स्पर्धेकरिता सन्माननीय प्रसादजी भोईर साहेबांच्या माध्यमातून माजी सरपंच जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवरती ऋतिक जाधव. षटक क्रमांक 1 मध्ये इकॉनॉमिकल राहणारा गोलंदाजी मार्कवर येतोय. समोर आहे उन्नत पाटील. 27 धावा 3 षटकानंतर षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने ऑन साइडला खेळलेला फटका सुचित पुढे सरसावला फेकी प्रॉपरली आणि येथून आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज झेल सुटला होता, परंतु यावेळेस धावबादच्या स्वरूपामध्ये परतताना पाहायला मिळतोय मंगेश सुतार गॉन. रुपेश जाधव न्यू मॅन ए नॉन स्ट्राईक एंडला जो पाहायला मिळतोय. रुपेश जाधव 5व्या क्रमांकासाठी. चांगला चेंडू होता परंतु यावेळेस बॉल लॉंग स्टॉप कडे निघून गेला. 4 धावे करता हा येतोय महत्वपूर्ण संघर्षाचा चौकार. 4 धावा येताना धावसंख्या 32 रन्स 32. धावा धाव फलकावरती. पुन्हा ऋतिक जाधवचा बॉल. चांगला चेंडू तितकं सुंदर स्ट्रोक सिलेक्शन. सुचित पाटील चुकी होणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. जबरदस्त पद्धतीने टिपला झेल आणि संपला उन्नत पाटीलचा खेळ. बॅटर बॅक टू द पवेलियन गॉन. चांगली गोलंदाजी विकेट टेकर गोलंदाज म्हणून ऋतिकला आपण पाहिलंय. योग्य टप्प्यावरती कंट्रोल आहे या गोलंदाजाचा आणि म्हणूनच यश मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ बॉलर नवीन फलंदाज राहुल सांबरे 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता. हलक्याच्या हाताने यावेळेस पुश केलं गेलं या बॉलला. देवानंद वजे साहेब वेगाने पुढे आले आणि तदनंतर फेकी झाली. मिळत आहेत 2 धावा पहिल्याच बॉलवर. राहुल सांबरे ऑफ द मार्क झाले या 2 धावेने धावसंख्या 34 34 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. पहिला चेंडू 1 धाव. धावबाद झाले फलंदाज. तदनंतर चौकार विकेट 2. चांगला चेंडू गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. टर्न झाला हा बॉल. लेग ब्रेक पाहायला मिळाला. नॅचरल स्विंग आहे या ठिकाणी ऋतिक जाधवकडे आणि ते पाहायला मिळालं. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. षटक क्रमांक 4चा अंतिम बॉल. क्विक बॉल होता यावेळेस. पुन्हा व्हेरिएशन. सूरज धानवा येत आहे चेंडू खाली ॲज अ विकेट किपर. चुकी होणार नाहीये.
विकेटचं बदल झालं आणि हा होता इंटरव्हिल विकेट, अर्थात पाचवा फलंदाज डगआउटच्या दिशेने. 34 धावा, 5 गडी बाद. जीबी स्पोर्ट्स. धन्यवाद सायरम म्युझिकल ग्रुप. अप्रतिम पद्धतीने आज वेगळाच माहोल या ठिकाणी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अमर तुंबडाचा पहिलाच बॉल, शॉट ऑन चाप केला या बॉलला आणि बॉलला पाठवलं. 1 बाउन्स 4 रन. चौकाराकरिता 4 धावा पहिल्या चेंडूवर. धाव फलकावरती 38. चौकारानंतर चांगला कमबॅक. त्याच लेंथ लाईन वरती हा चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने अमर तुंबडाला पाहिलं तर गुडलेन स्पॉट वरती आणि हार्ड लेंथ वरती गोलंदाजी करणारा एक उत्कृष्ट गोलंदाज. दुसऱ्या साईडने आपण जर बघितलं फलंदाजी मार्क वरती रुपेश जाधव हा बॅटर. चांगला फटका ऑन साईडला. हेमंत सुद्धा डीप मध्ये आहेत. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण झालं. फिक्की देखील पाहायला मिळाली आणि येथून धावबाच्या स्वरूपामध्ये परतताना नैनेश सांबरे डायमंड डक होत आहेत, कारण की एकही चेंडू न खेळता 0 धावसंख्येवरती बाद झालेत. डायमंड डक गॉन. अमर वन्स अगेन ओव्हर द विकेटने. त्यावेळीचा चेंडू पाहायला मिळतो ट्रॅमलाईनच्या बाहेरचा बॉल आणि पंत दर्शवत आहेत वाईट बॉल सिग्नल. एकदम मिळाली वाईटच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली. जीवी स्पोर्ट्स या टीमची प्रथम फलंदाजी करत असताना 40 रन्स. 5 षटकांचं क्रिकेट जे पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये धावा लागल्या होत्या 66. खोलबट टप्प्याचा बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्करचा चेंडू एकदा मिळाले. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो आणि याच विकेट सॅक्रिफाईस करताना मयूरला आपण पाहिलं पुन्हा डायमंड डक ठरताना पाहायला मिळतो. हा प्लेअर म्हणतात ना की त्याग तिथेच करा जिथे त्याची खरी गरज असते, कारण की भर दुपारी जर दिवा जर आपण पेटवला तर अंधाराचं साम्राज्य नष्ट होत नाही, परंतु दिव्याचं साम्राज्य जरूर नष्ट होतं. परंतु येथे जर आपण पाहिला विकेट सॅक्रिफाईस केलंय. चांगली फलंदाजी करावी लागेल रुपेश जाधव यांना. उर्वरित चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील. या षटकाच्या माध्यमातून चेंडूंचा खेळ जर आपण बघितला 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वं षटक अंतिम षटक अमर तुंबडा. फुलट स्वरूपाचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि डीप फॉरवर्ड लेग मध्ये टिपला चेल आणि संपला उत्कृष्ट रुपेश जाधव यांचा खेळ गॉन.
शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता निशांत आणि अनिल हे दोन बॅटर फ्लोअरलेट बॉल पाहायला मिळाला. रोहित पाटील येते त्या ठिकाणी गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करताना एक धाव मिळाले. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली आणि 43 धावेचं लक्ष सोरांगी वॉरियर्स डुकटन या टीम समोर ठेवलंय. जेबी स्पोर्ट्स या टीमने त्याला टॉस करता आपण वळणार आहोत. टॉसकडे जिथे खामलोली संघाचे कॅप्टन आपण या आणि दुसऱ्या बाजूने पाहायला मिळेल मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातबाडे. या संघाची चर्चा फक्त पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये होते. असा संघ जो पाहायला मिळतो एक चांगला सामना पाहायला मिळेल. खामलोली विरुद्ध मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातबाडे. नेक्स्ट मॅच आपण वळणार आहोत टॉसच्या दिशेने. हॅलो, आपण नाणेफेकीचा कौल करूया आणि त्याकरता मी निवेदित करतोय आदरणीय सन्माननीय पंढरीनाथ पाटील साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एक दिग्गज व्यक्तिमत्व डुकटन गावातील सन्माननीय पंढरीनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण करूया नाणेफेकीचा कौल. सकाळपासून मॅचचा आनंद घेण्याकरता साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या ठिकाणी कॉल असेल ध्रुव 11 सातबाडी या टीमचा. अवधूत याने टेल कॉल केलाय आणि आपण जर पाहिलं टेल येतोय. थँक्यू व्हेरी मच पंढरीनाथ पाटील साहेब. आपण सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. अवधूत, आपण टॉस जिंकलाय. 5 षटकांचं क्रिकेट आहे, काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ध्रुव 11 सातबाडी आज फक्त पालघर पुरता नाही तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत आहे. आणि एकंदरीत मी तुम्हाला प्रश्न विचारला, जर पालघरचं क्रिकेट आणि भिवंडीचं क्रिकेट तुम्हाला काय डिफरंट वाटलं खेळताना? नक्की, जर आपण पालघरचं क्रिकेट पाहिलं तर पालघरचे जे संघ आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत. कारण या ठिकाणी प्रत्येक 11चे खेळाडू असतात, ते प्रत्येक मेहनतीने आलेले असतात. आणि तेच जर भिवंडी येथील पाहिलं तर ते व्यावसायिक क्रिकेट आहे. म्हणजे 2-3 खेळाडू जर सोडले तर त्या मानाने पालघरचे संघ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी खेळायला पाहायला मिळतात. नक्कीच सामना सुरू होतोय. शेवटचा आणि अंतिम प्रश्न, सध्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे आणि भारतीय संघातील तुझा फेवरेट प्लेअर कोण आहे? नक्कीच कॅप्टन. क्या बात आहे. रोहित शर्माचे डायट फॅन, थँक्यू व्हेरी मच. सटपटीचा अभिमान. अवधूत कामत जॉईन झाले होते. तत्पूर्वी आपण पाहतायत खामलोली टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? प्रथमतः फिल्डिंगच घेतली असती.
मनाविरुद्ध झालंय. प्रथम फलंदाजी करायची आहे. 5 षटकांमध्ये काय आयडियल स्कोर असेल, कारण आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 65 ते 66 धावा झाल्या आणि या सामन्यामध्ये आपण पाहतायत 40 ते 50 धावा झाल्यात. 55-60 पर्यंत असेल टार्गेट. नक्कीच. आणि त्याकरता तुमचे टॉप ऑर्डरचे फलंदाज कोण असेल त्यांची नावं? केतन पटेल, भीष्मा मेहर, मी स्वतः असेल. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तर टॉस जिंकला या ठिकाणी मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाडी या टीमने आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे आपण पाहत आहेत दोन संघामध्ये काटेकी टक्कर. जीवी स्पोर्ट्स एका साईडनं, दुसऱ्या बाजूनं सुरांगी वॉरियर्स. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो. आव्हान जर आपण पाहिलं तर 43 धावेंचं. रोहित पाटील एका साईडनं फलंदाजी करताना, त्याच्या समवेत अच्युत पाटील आणि गोलंदाजी मार्कवर आहेत राहुल सांबरे. 43 धावा. आत्ताच्या क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर कुठलीच टोटल सेफ नाहीये हे आपण पाहिलंय, कारण की कमी धावसंख्या असेल तर धावा डिफेंडही होतात आणि जास्त धावसंख्या असेल तर धावा चेसही होतात. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी. क्रिकेटचा खेळ हा माइंडसेटचा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही माइंडसेटने क्रिकेट खेळाल त्याप्रमाणे तुमचा खेळ होईल मैदानाच्या आतमध्ये. पण राहुल सांबरे, इनसाइड आउटचा प्रयत्न राहिला होता. इनफिल्डला क्रॅक केलं या बॉलने. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोचले डीप मध्ये. तत्पूर्वी या 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतील. रोहित पाटील यांच्या माध्यमातून धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. पाच धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय राहुल सांबरे. गोलंदाज जेबी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून P1चा 6वा आणि अंतिम बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस हुक केलं गेलं या बॉलला आणि बॉल चालला या ठिकाणी. रोहित पाटील यांनी आणि संघाला नेऊन पोहोचवलं 9 या अंकावरती. 9 धावा 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. स्वरांगी वॉरियर्स या टीमची आव्हान आहे 43 धावेंचं 5 षटकांमध्ये. दुसऱ्या बाजूला जेवी स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर ऑफ दिस पॉवर प्ले आणि गोलंदाजी करण्याकरिता जेवी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून अनिकेत पाटील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अनिकेत पाटील फलंदाजीमध्ये थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. आदरणीय सन्माननीय श्रीयुत पुंडलिकजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेब, आपणास मी निवेदित करतोय की आपण सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये यावेळी चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः अनिकेत पाटील चेंडू खाली कॉट अँड बोल्ड होताना दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला अच्युत पाटील गॉन.
श्री समर्थ कृपा म्युझिकल ग्रुप यांच्या माध्यमातून हे सॉन्ग आपण ऐकलं. पहिल्याच बॉलवर अनिकेत पाटीलने या ठिकाणी पार्टनरशिप ब्रेक केली, विकेट मिळवला आणि तदनंतर साहिल तुंबडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौथ्या क्रमांकासाठी स्वरांगी वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून अनिकेत पाटील पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली. दुसरा चेंडू कमी गतीचा बॉल होता, लेग ग्लान्स मध्ये प्रेफरन्स केलं या बॉलला. बॉल निघून चालल्या ठिकाणी लॉंग लेग कडे क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तत्पूर्वी 2 धाबेने ऑफ द मार्क झाला साहिल तुंबडा हा फलंदाज. धावसंख्या 11 रन्स 11 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलमध्ये विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. एक चांगले क्रिकेट जे आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये एक संघ हा फॉर्मॅट पाहायला मिळतोय. डे 3 मध्ये आपण पदार्पण केलंय. उद्या डे 4 ऑल इंडिया ओपन आणि फायनल डे. अकुटप्याचा बॉल, सरळ बॅटचा वापर केला, शॉट ऑन जॅबचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे, स्टॉप केलं गेलं. बॉलला फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली करताना. चांगल्या रीतीचं क्रिकेट जे पाहायला मिळालं. मिळतील या चेंडूवरती ही 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 13. आपण होळी या मुख्य मंचावरती आदरणीय सन्मान्य श्रीयुत पुंडलिकजी पाटील साहेबांचं आगमन झालं आणि साहेबांचं स्वागत करण्याकरिता मी निवेदित करतोय नुकटन गावचे माजी सरपंच आणि या स्पर्धेचे सचिव आदरणीय सन्मान्य श्रीयुत प्रसादजी भोईर साहेब. मी आपणास निवेदन करतोय की साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान हे आपण करावं. अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड ही भारतीय संस्कृती या ठिकाणी आपण जोपासतोय. प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातंय. ही खासियत आहे या स्पर्धेची. आणि या आपण करूया सन्माननीय पुंडलिकजी पाटील साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा स्वाभिमान हा फेटा पाहायला मिळतोय. आणि तदनंतर प्रेमाचं प्रतीक आणि स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ. या पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा, हसत राहा हा संदेश देताना पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकडे दिल्याबद्दल आपण विराजमान व्हायचा आणि मॅचचा आनंद हा मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. व्यासपीठ गजबजून गेलंय. उद्या देखील आपण मान्यवरांची मांदियाळी पाहणार आहोत डे 4 आणि अंतिम दिवसामध्ये. अकुटप्याचा बॉल होता. यावेळेस आपण जर पाहिलं फाईन लेग मध्ये बॉल क्लिअर झाला. सुचित पाटील आल्या पहिल्याच बॉलवर 4 धावेने अकाउंट ओपन करताना संघाची टोटल 17 रन्स 17 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5व्या क्रमांकावरती पाहायला मिळत आहेत. छोटा पॅक बडा धमाका म्हणून सुचित पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. प्रेझेन्स ऑफ माइंडने खेळणारा फलंदाज, स्मॉल पॉकेट डायनामिक टेक्निकल बॅटर सुचित पाटील. डुक्टनचा ब्रँड 4 धावा त्याने मिळवल्या. धावसंख्या 17 वर जाऊन पोचली गेली. 17 रन्स. षटक क्रमांक मार्गस्थ आहे दुसरं. 5 चेंडू हाताळून झाले. त्या षटकाच्या माध्यमातून अंतिम बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा येताना पाहायला मिळत आहेत अनिकेत पाटील. यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? प्रयत्न चांगले, झेलही परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणि हा चौथा फलंदाज स्वरांगी वॉरियर्स संघाचा डगआउटच्या दिशेने परतताना. धावसंख्या 17, 4 गडी बाद स्वरांगी वॉरियर्स. धन्यवाद साईराम म्युझिकल ग्रुप. 17 धावा 2 षटकानंतर पाहायला मिळत आहेत. विश नेटवर्कच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट डे 1 पासून आपण पाहत आहेत. आमचे टेक्निशियन, आमचे परममित्र साहिल विलास पाटील. बहारीलचा ब्रँड जो पाहायला मिळतोय. क्वालिटीचं दुसरं नाव मोनित कुडू यांचा कॅमेरा वर्क आपण पाहत आहेत अप्रतिम पद्धतीने. आणि दुसऱ्या साईडनं दातीवराचा ब्रँड जो पाहायला मिळतोय हार्दिक आरेकर. याच वीकमध्ये
3 वेगवेगळ्या स्पर्धा करण्याचं आमंत्रण होतं हार्दिक आरेकर यांना. पहिलं आग्रहाचं आमंत्रण होतं ते म्हणजेच कतार येथे आखाती देशामध्ये. दुसऱ्या ठिकाणी कॉल होतं ते म्हणजे स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी या स्पर्धेमध्ये. आणि तिसरा कॉल होता तो म्हणजेच गुजरात प्रीमियर लीग टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये ऑक्शन करिता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर विश्वास पाटील सरांना शब्द दिला होता की मी ही स्पर्धा करेन आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. हार्दिक आरेकर डाटीवरचा ब्रँड, जबरदस्त कॅमेरा वर्क. आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं साहिल पाटील, अनुराग चव्हाण यांनीही कमेंट केली की अप्रतिम कॅमेरा वर्क राहिलाय मुनीत कुडू यांचं आणि हार्दिक आरेकर यांचं. ही क्वालिटी आहे या ठिकाणी. अनुराग चव्हाण नो डाऊट अप्रतिम कॅमेरा मॅन आहेत आणि त्यांनी स्तुती केली या ठिकाणी. 2 धावा येत आहेत, 2 धावेने 19 धाव फलकावरती. मयूर भोईर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता जीवी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून 4 गडी बाद झाले आहेत. आणि तदनंतर ऋतिक जाधव 6व्या क्रमांकावरती नॉन स्ट्राईक एंडला. एका साईडनं रोहित पाटील जे 1 डाऊन मॅन म्हणून पाहायला मिळते. चांगली फलंदाजी रोहित पाटील यांनी केली एका साईडनं. दुसऱ्या साईडनं साथ द्यावी लागेल फलंदाजांना. हलक्याच्या हाताने या ठिकाणी 1 धाव पाहायला मिळाले एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या 20 रन्स, 20 धावा जे पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती. मयूर भोईर षटक क्रमांक 3 मिडल ओव्हरमध्ये या ठिकाणी जबाबदारी जी पाहायला मिळते मयूरवरती आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे धावा डिफेंड करताना योग्य टप्प्यावरती नियंत्रण दर्शवावं लागेल. पहिलं षटक आपण पाहिलं ते म्हणजेच राहुल सांबरेचं, तेथे 9 धावा आणि 1 विकेट पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 मध्ये अनिकेत पाटीलला आपण पाहिलं आणि अनिकेत पाटीलने खास करून 8 धावा दिल्या आणि तेथे त्यांनी विकेटही 3 मिळवलेत. आणि तदनंतर मयूर भोईरला आपण पाहत आहेत षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करताना. ऋतिक जाधव गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडली. 2 षटकांमध्ये फक्त धावा दिल्या 12 आणि 2 विकेट त्यांनी मिळवलेत. अनएक्सेप्टेड बाउन्स या ठिकाणी उसळी प्राप्त झाली. आणि येथे काय घडलं तर आपण पाहिलं विकेटचं पतन पाहायला मिळालं. या धावेची खरोखरच आवश्यकता होती का हा प्रश्न पडला असेल डगआउट मध्ये. परंतु आपण जाऊया संगीत कक्षामध्ये आणि या या किरण केणी सर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला वाईट करिता. तो आपण चेक करूया टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. थर्ड अंपायर किरण केणी सर. Yes, it's a white ball. धावसंख्या 21 फलकावरती पाहायला मिळते. ऑन साईडला फटका स्टेअर करताना पाहायला मिळाले 1 धाव. 22 धावा, अर्धा पल्ला पार झाला. 43चं लक्ष आहे स्वरांगी वॉरियर्स. आणि स्वरांगी वॉरियर्स या टीमचे ऑनर डुकटन गावाचं आणि आगरी समाजाचं ऑलिम्पिक गोल्ड सन्माननीय देवानंदी वजे साहेब मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती पाहायला मिळत आहेत. आगरी प्रीमियर लीग सारख्या भव्य दिव्य स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष. हलक्या हाताने प्लेड ऑन केल्या या बॉलला. बॉल निघून चालल्या ठिकाणी सेलिम मिडॉनकडे 1 धाव मिळवली. या बॉलवर धावसंख्या 23 धावा 23 वर जाऊन पोहोचली गेली. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक 3च्या माध्यमातून मयूर भोईरला पण पाहत आहेत जो जीवित स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून
गोलंदाजी करतोय. चांगलं षटक म्हणावं लागेल कारण की चौकार षटकार येत नाही आहेत या ओव्हरमध्ये. यावेळी षटकाराला विकेटही पाहायला मिळतोय. 29 धाव फलकावरती आणि येथे जर आपण पाहिलं 6व्या विकेटचं बदल झालं, ज्याने चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती एका साईडनं, परंतु आता मात्र चांगलं योगदान देऊन डगआउटच्या दिशेने परतला गेला. रोहित पाटील यांच्या कडीला फुल स्टॉप जो पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. 29 धाव फलकावरती. अजूनही आपण जर समीकरण चेक केलं तर 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 14 धावा हे समीकरण या मॅचचं. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. तीन षटकानंतर 29 धाव फलकावरती. 17 धावेचं बहुमूल्य योगदान दिलं रोहित पाटील यांनी. डॉक्टर रोहित पाटील आणि तदनंतर डगआउटमध्ये परतले गेलेत. अ गुड वर्क नेवर अ लॉस्ट हे आपण कित्येक वेळा ऐकलंय. चांगले कार्य कधीच वयादात नसतं आणि ते पाहायला मिळालं. आता येणारे चेंडू 12 आणि 14 धावे समीकरण आपण पाहत आहेत. हे षटक चांगल्या अनुषंगाचं हाताळावं लागेल आणि त्याकरता अनिकेत पाटील हा गोलंदाज जो पाहायला मिळतोय, ज्याने षटक क्रमांक 2 मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. 3 विकेट त्याने मिळवलेत, परंतु त्याच अनुषंगाने येथे तुम्हाला सातत्य टिकवावं लागेल. म्हणतात ना, ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे तो कधीच हरत नसतो. एकतर तो जिंकतो नाहीतर नवीन काहीतरी शिकतो. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस आणि त्याप्रमाणे इथून गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं, सन्माननीय देवानंद वजीर साहेब, क्रिकेटचा खूप मोठा दांडगा अनुभव आहे या ठिकाणी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आपल्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचे कित्येक सामने जिंकवलेत, गाजवलेत आणि तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन मोडमध्ये फलंदाजी करताना. बॅटची एज घेऊन फ्लाइंग स्लिपकडे बॉल निघून गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, परंतु धाव मिळणार नाहीये. निर्धाव हा चेंडू पाहायला मिळतोय. धाव मिळणार नाहीये. आपल्या कारकिर्दीमध्ये असे कित्येक सामने, कित्येक चढ उतार, भरपूर उन्हाळे पावसाळे देवानंद वजीर साहेबांनी पाहिलेत आणि जेव्हा जेव्हा संघावर संकट आलंय तेव्हा तेव्हा संकट मोचक बनलेत. ओल्ड इज गोल्ड हे पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अनिकेत पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जेवी स्पोर्ट्स संघासाठी पाहायला मिळतोय. कमबॅक कसं करावं हे त्याच्या रक्तामध्ये आहे आणि ते तो करतोय. 2 चेंडूंमध्ये धाव देत नाहीये. 10 चेंडूत 14 धावा हे समीकरण आहे या मॅचचं. 43 धावेचं लक्ष आहे. 29 धाव फलकावरती आहेत सोरांगी वॉरियर्स या टीमच्या. अनिकेत पाटील छाप सोडली या 2 बॉलवर या गोलंदाजाने. ऑन साइडला आपण पाहिलं, फेकून दिलं बॉलला. म्हणतात ना की तांदूळ जेवढा जुना तेवढा तो खाण्यायोग्य असतो. लोणचं जेवढं मोरलेलं असेल तेवढं ते टेस्टसाठी चांगलं असतं. आणि त्याच प्रकारे एक जुने जाणते क्रिकेटचा दांडगा अनुभव आपल्या पाठीशी घेऊन फलंदाजी करताना 1-2 बॉल डॉट आले तर षटकार मारण्याची ॲबिलिटी माझ्यामध्ये आहे. हे क्रिकेटचं वेड आहे, क्रिकेट इन दी ब्लड आहे
आणि तेच पाहायला मिळालं. 6 धावा मिळाल्या, धावसंख्या जाऊन पोहोचली 35, 35 धावा. आता येणारे चेंडू 9 आणि 9 चेंडू मध्ये 8 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळालंय. आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतोय देवानंदजी वजे साहेबांचा. अप्रतिम पाहायला मिळाला. या वयामध्ये अशा पद्धतीची फलंदाजी अप्रतिम, हॅट्स ऑफ. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्नही केला जातोय आणि येथून धावबादच्या माध्यमातून परतावं लागेल. षटकार मारल्यानंतर देखील या ठिकाणी अनिकेत पाटील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. आता 8 चेंडू आणि 8 धावा. रन बॉल देखील फारच महाग, कधी कधी मोठी धावसंख्या वाटू लागते, कारण की 8 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळतंय. जेव्हा तेव्हा 8 बॉल 20, 8 बॉल 30 धावा अशा असतात तेव्हा आपण इझिली फलंदाजी करतो, परंतु जेव्हा जेव्हा 8 चेंडू 8 एक वेगळी स्थिती या ठिकाणी निर्माण होते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच आपण पाहिलंय. रन बॉल करणं डिफिकल्ट मानलं जातं अशा सामन्यांमध्ये. हेमंत सुतार नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. 7 गडी 5 झालेत. 8व्या क्रमांकावरती अमर तुंबडा. धावसंख्या आहे 35, 8 चेंडू 8 धावा हे समीकरण या मॅचचं. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हरही पाहायला मिळेल. अनिकेत पाटीलचा चांगली गोलंदाजी राहिली. षटक क्रमांक 4च्या माध्यमातून अमर तुंबडाची ही स्पेशालिटी आहे. बॅटला स्विच केलं आणि स्विच हिटचा चौकार प्राप्त करत असताना संघाला नेऊन पोहोचवलं 39 अंकावरती. येथून 7 चेंडू आणि 4 धावा. एका साईडने किती विकेट गेल्यात हे मला ठाऊक नाहीये. मैदानात मी जाऊन माझा नॅचरल खेळ खेळणार, गेम चेंजर बनणार. म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळामध्ये काही बनायचं असेल तर गेम चेंजर बना, अन्यथा क्रिकेटमध्ये खेळाडूंची कमी नाहीये आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्या 39, 39. यस, या ठिकाणी आपण पाहतात विकेटचं बदल आणि हा 8वा फलंदाज डगआउटच्या दिशेने पाहायला मिळतोय. आता एका साईडनं 4 धावेची आवश्यकता आहे, परंतु 8 विकेट गेलेत. सुरांगी वॉरियर्स टीमच्या अंतिम षटकामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार. घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया बॅक टू द ग्राउंड. धन्यवाद. वेलकम बॅक. काय सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघ हार पत्करत नाहीयेत. ही खासियत आहे या स्पर्धेची आणि या सामन्याची. या दोन संघांची क्वालिटी काय आहे हे दर्शवलं जातंय. निशांत मानकर गोलंदाजी करताना 6 चेंडू 4 धावा डिफेंड करायच्या आहेत जीवी स्पोर्ट्स टीमला. 6 चेंडू मध्ये 4 धावा करायच्या आहेत सुरांगी वॉरियर्स टीमला. हेमंत सुतार नो डाऊट खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी केली, परंतु आताच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला अष्टपैलू बनावं लागेल. चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर निशांत मानकर 1.5 ओव्हरमध्ये या ठिकाणी कशा अनुषंगाची गोलंदाजी करेल. निशांत मानकर टू हेमंत सुतार. 6 चेंडू 4 धावा. वॉट अ मॅच. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. या दोन संघाच्या माध्यमातून क्वालिटी दर्जाचं प्रदर्शन राहिलंय. पहिला चेंडू डेड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. दबाव, प्रेशर, परंतु कधी कधी या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी असते गोलंदाजाची. अशा पद्धतीने हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. स्मार्ट क्रिकेट आताच आहे. 6 चेंडू 4. अकुटब्याचा बॉल पाहायला मिळतोय. चेंडू मध्ये पाहायला मिळाला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. एका साईडने विकेट देखील नाहीयेत आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण झाल्या. खराबपैकी आणि बॅकअपही नाहीये. या 3 धावा देखील पाहायला मिळत आहेत. 4 धावेचाही प्रयत्न केला गेला आणि 4 धावा. लेझी एलिगन्स हेमंत सुतारने केला. खेळ खल्ला. जिथे 1 धाव घेणं मुश्किल होती तेथे 4 धावा. क्रिकेटमध्ये कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड एकत्रित आणून क्रिकेट खेळावं लागतं आणि हेच पाहायला मिळालं. 1 धाव लाख मोलाची असते, परंतु फेकाफेकी राहिली आणि इथून जर आपण पाहिलं